लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की जो जीएस राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो GS3 चा जो सिलेबस आहे तो सिलेबस प्लीज आम्हाला समजावून सांगा. सो या लेक्चर मध्ये आज आपण GS3 इकॉनॉमिक्स जो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा जो सिलेबस आहे तो पूर्णपणे आपण काय करणार आहे, त्याची चिरफाड करणार आहे. म्हणजे तो पूर्णपणे सिलेबस आपण डिकोड करणार आहे. तर या लेक्चर मध्ये म्हणजे तुम्हाला समजून जाईल की नेमकं मुख्य परीक्षेचा जो सिलेबस काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे डिटेल सांगतो. आणि एवढंच नाही तर तुम्हाला याच्यासाठी म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा इकॉनॉमिक्स साठी नेमके तुम्हाला रिसोर्सेस काय काय वापरायचे आहेत मुख्य परीक्षेसाठी, बुक रिसोर्सेस आणि इतर जे गव्हर्नमेंट रिसोर्सेस आहेत ते कोणकोणते वापरायचे ते पण याच्यामध्ये पूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आणि एवढंच नाही तर GS3 मध्ये जे बाकीचे विषय आहेत जसं की डिझास्टर मॅनेजमेंट आहे किंवा इंटरनल सिक्युरिटी आहे, एन्व्हायरमेंट आहे, तर याचा सुद्धा आपण सिलेबस काय करणार डिकोड करणार आहोत. फक्त मी इकॉनॉमिक्सचा पूर्णपणे सिलेबस डिकोड करणार आहे आणि बाकीचे जे त्यातले सब सब्जेक्ट आहेत GS3 मधले ते हेमराज सर तुम्हाला पूर्णपणे त्याचं सायन्स अँड टेक असेल त्याचा सिलेबस पूर्णपणे डिकोड करणार आहेत. ओके. सो तर आपण काय करू, ह्या लेक्चरला सुरुवात करू. तर तुम्हाला आता पूर्णपणे हा सिलेबस मी अंडरस्टँडिंग करून देणार आहे. तर बघा, हा माझा रेफरल कोड आहे, कुपन कोड आहे. जर तुम्हाला टेक्स्टबुकचा कुठलाही सुपर पास घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी हा यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल किशोर सर नावाचा. आणि हो, आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता एक MPSC राज्यसेवा गुरुकुल नावाचा एक टेलिग्राम चॅनल पण सुरू केलेला आहे आणि गुरुकुल मेन्स 2025 प्रोग्राम पण आपण सुरू केलेला आहे. तर हा जो टेलिग्राम चॅनल आहे हा तुम्ही जॉईन करा. त्याच्यामध्ये तुमची संपूर्ण आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा चांगल्या पद्धतीने करून घेणार आहोत. एवढंच नाही तर तुम्हाला मेन स्ट्रॅटेजी, हाय शॉर्ट नोट्स, डेली प्रॅक्टिस क्वेश्चन, फ्री मेंटॉरशिप, मराठी मंथली करंट अफेअर्स असेल, राईट, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. आणि तुम्हाला जर हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर मी माझा इथं नंबर देतो, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 94-039-33-345. ओके. तर चला आता आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करू. आता आपल्याला काय करायचंय, अगोदर लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला जो सिलेबस, आता सिलेबस तर हा का आपण डिकोड करणारच आहेत, राईट. आता जो GS पेपर 3 जो आहे, जो पेपर 6 नंबरचा पेपर आहे, हा 250 मार्कांचा जो सामान्य अध्ययन पेपर 3 आहे. तर याच्यामध्ये काय काय येतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि प्लस पाठीमागच्या 5 वर्षांमध्ये या GS3 मधले जे सब सब्जेक्ट आहेत, इकॉनॉमिक्स असेल, राईट, डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा इंटरनल सिक्युरिटी असेल, याच्यावरती किती किती क्वेश्चन विचारले गेलेत ते सुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की याच्यामध्ये कोणत्या सब सब्जेक्टला किती वेटेज आहे. तर ते अगोदर आपण बघू आणि नंतर मग सिलेबस आपण डिस्कस करू. बघा, गेल्या 5 वर्षांचे आपण UPSC, कारण सध्या आपल्याकडे आधार घेण्यासाठी UPSCचे पेपर आहेत, राईट. सो आपल्याला याचाच आधार घेऊन आपल्याला MPSCचा अंदाज लावावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही जर 2020 पासून 2024 पर्यंतचे जर पेपर बघितले तर सामान्य अध्ययन पेपर 3 मध्ये UPSCनं एकूण 20 क्वेश्चन्स विचारले होते. दरवर्षी 20-20 क्वेश्चन विचारले. त्या 20 क्वेश्चन पैकी त्यांनी प्रत्येक वर्षी इकॉनॉमिक्स वरती 8-8 क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे साधारणतः 40% वेटेज हे इकॉनॉमिक्सला दिलेलं आहे. मग एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि इंटरनल सिक्युरिटीला त्यांनी किती वेटेज दिले तेही तुम्हाला सांगतो. फक्त सांगायचं की GS3 मध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स खूप चांगल्या पद्धतीनं करावं लागणार आहे, कारण एकूण 250 मार्कांपैकी 100 मार्काला इकॉनॉमिक्स विचारलं जात आहे आणि इकॉनॉमिक्सला एकूण वेटेज किती 40% वेटेज दिलं गेलंय. नंतर इकॉनॉमिक्स नंतर 50-50 मार्कांचं तुम्हाला इंटरनल सिक्युरिटी आणि सायन्स अँड टेक विचारलं जातंय, ज्याला 20-20% वेटेज दिलेलं आहे. आणि नंतर तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट 12% वेटेज आहे, 30 मार्काला विचारलं जातं आणि 20 मार्कांना एन्व्हायरमेंट, ज्याला 8% वेटेज आहे, राईट. तर हे असं सध्या UPSCने गेल्या 5 वर्षामध्ये UPSCचा हा ट्रेंड राहिलेला आहे GS3 मधला. आणि याच पद्धतीनं कदाचित आपण MPSC राज्यसेवेमध्ये सुद्धा आपल्याला हे क्वेश्चन पेपर या पद्धतीचं आपल्याला बघायला कदाचित मिळेल. ओके. आता ते क्वेश्चन पेपर ज्यावेळेस येईल पहिला त्यावेळेस आपल्याला समजेल की किती वेटेज दिलं कुठल्या घटकाला. तर आता आपल्याला काय करायचं, सिलेबस डिस्कस करायचा. आणि सिलेबस डिस्कस करायच्या अगोदर मी तुम्हाला रिसोर्सेस सांगतो की GS3 मेन्स, GS3 पेपर जो आहे आपला इकॉनॉमिक्स साठी तुम्हाला काय काय करायचं आहे आणि कुठून कुठून तुम्हाला
करायचं आहे ते सगळ्या गोष्टी, राईट. तर आता हा जो सिलेबस आहे, या सिलेबस आता GS3चा पेपर, जे GS3 पेपर जो आहे त्याचा जो इंडियन इकॉनॉमीचा सिलेबस आहे, त्या इंडियन इकॉनॉमीच्या सिलेबससाठी तुम्हाला नेमके बुक रिसोर्सेस कोणकोणते वापरायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासासाठी महत्त्वाचं काय आपल्याकडे, तर जो तुमचा सिलेबस आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेचा, तो तुमचा तोंडपाठ पाहिजे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की सिलेबस मुख्य परीक्षेचा एवढा वेळा वाचा, एवढा वेळा त्याची चिरफाड करा की म्हणजे तुमचा नंतर कधी तो आयुष्यातून विसरलाच नाही पाहिजे, एक पण त्यातला पॉईंट असा सुटला नाही पाहिजे. आलं लक्षात, कारण तो खूप महत्वाचा आहे, कारण ते आपलं बेसिक मटेरियल आहे. देन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, याचं तुम्हाला अनालिसिस करावं लागेल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरवरून आपल्याला समजेल की इकॉनॉमिक्स मध्ये नेमकं UPSC कसे क्वेश्चन्स आजपर्यंत विचारत होती आणि 2011च्या अगोदर MPSC न कसे क्वेश्चन विचारलेले आहेत. जर तुम्ही थोडं अनालाइज केलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सला, तर तुम्हाला कळेल की नेमकं कुठल्या भागावरती जास्त UPSC क्वेश्चन विचारते, राईट. कारण MPSCला आपल्याला त्याचा सध्या आधार घ्यायचा. आणि लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स जो GS3 पेपर जो इकॉनॉमिक्सचा आहे, त्याच्यामध्ये ते इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला 70% क्वेश्चन्स हे करंट बेस असतात आणि 30% हे आपलं सिलेबस, म्हणजे सिलेबस बेस सगळे असतात, परंतु सगळे करंट अफेअर्सच्या आधारित हे क्वेश्चन्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला करंट अफेअर्स इकॉनॉमिक्सचा खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आलं लक्षात. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं चांगलं अनालिसिस तुम्हाला करायचंय, राईट. मी याच्यावरती एक आन्सर रायटिंग प्रॅक्टिसवरती एक लेक्चर पण घेतलेलं आहे, ते तुम्ही लाईव्ह लेक्चर सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता. तिथं तुम्हाला आन्सर रायटिंग कशी करायची ते पण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, राईट. नंतर रिव्हिजन, सगळ्यात महत्त्वाचं, जे आपण वाचतोय त्याची रिव्हिजन, रिपीटेड रिव्हिजन, जेवढी जास्त रिव्हिजन करता येईल तेवढी जास्त रिव्हिजन. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस. दररोज किमान तुम्ही 2 क्वेश्चन्स तरी लिहिलेच पाहिजेत, कारण लक्षात ठेवा, मुख्य परीक्षा ही 1750 मार्क तुमचे मेरिटमध्ये पकडले जाणार आहेत. 600 मार्क्स तुम्हाला इंग्लिश आणि मराठीचे ते क्वालिफाईंग असणार आहेत, बट 1750 मार्क्सचे पेपर तुम्हाला लिहायचे आहेत. एसेचा एकूण 9 पेपर पैकी तुम्हाला 7 पेपर हे मेरिटमध्ये तुमचे पकडले जाणार आहेत, मेरिट लिस्टमध्ये, राईट. सो त्याच्यामुळे तुम्हाला त्यातला जो एसेचा पेपर आहे 250 मार्कांचा, GSचे 4 पेपर ते 250 मार्कांचे आहेत आणि 2 ऑप्शनलचे पेपर. त्याच्यामुळे तुम्हाला एक्सटेन्सिव्ह रायटिंग करायची, एवढी रायटिंग प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. कारण लक्षात ठेवा, GS पेपर 3 जो आहे त्याच्यामध्ये एकूण 20 क्वेश्चन्स UPSCने गेल्या वर्षी विचारले. तुम्हाला 3 तासाचा वेळ असतो आणि प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला फक्त 9 मिनिटे मिळत आहेत. या 9 मिनिटांमध्ये तुमचं ते क्वेश्चनचा म्हणजे क्वेश्चन तुम्हाला समजावून घेऊन त्याचं आन्सर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये स्ट्रक्चर करावं लागणार आहे आणि ते स्ट्रक्चर करून त्याचा जो फ्लो मेंटेन ठेवून तुम्हाला ते आन्सर 9 मिनिटांमध्ये लिहायचं आहे. आणि शब्दांची मर्यादा पाळून, वेळेची मर्यादा पाळून तुम्हाला तशी स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची. त्याच्यासाठी आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मस्ट आहे. जर कोणी आन्सर रायटिंग करत नसेल तर तो म्हणजे मी तुम्हाला 100% सांगतो की तो मेन्स कधीच क्लिअर करू शकणार नाही, जर आन्सर रायटिंग करत नसेल तर. तो काय कुठला विद्यार्थी, तुम्हाला आन्सर रायटिंग करावीच लागेल. आता याच्यासाठी महत्त्वाचे बुक रिसोर्सेस तुम्हाला कोणकोणते वापरायचे आहेत बघा. इम्पॉर्टंट बुक रिसोर्सेस मध्ये तुम्हाला जे बेसिक आहे ते म्हणजे NCERT मध्ये तुम्हाला 9th 10th and 11th स्टँडर्डची जी NCERT आहे ती NCERT मी म्हणेल की एवढ्या वेळा वाचा, जेवढे NCERT मध्ये पेज नंबर आहेत तेवढ्या वेळा तुम्ही NCERT वाचा. कारण हे आपल्यासाठी महाभारत आहे, बायबल आहे, राईट. हे आपल्यासाठी रामायण आहे, हे आपल्यासाठी म्हणजे एकदम बेसिक मटेरियल आहे. याच्यावरती काही विद्यार्थी फक्त NCERTचा अभ्यास करून मेन्स लिहितात. सो NCERTला बिलकुल इग्नोर करायचं नाही आणि त्याच्याबरोबर तुम्ही स्टेट बोर्डचं सुद्धा करू शकता 11वी-12वीचं. कारण 10वीची तर एवढी महत्त्वाची NCERT आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वरती, भयंकर महत्त्वाची आपल्यासाठी ती. ओके. देन तुम्ही आता बाकी कॉन्सेप्ट, बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्ही भारतीय अर्थव्यवस्था किरण देसले सरांची दोन्ही पुस्तकं यूज करू शकता, राईट. आणि मेन्स, फक्त मेन्ससाठी हे तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी पण यूज करता येतील. कुठले? किरण देसले सरांची पुस्तकं. देन मेन्ससाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इंडियन इकॉनॉमी बाय रमेश सिंग हे सिलेबस वाईज तुम्हाला करायचं आहे. आणि आता पुढे तुम्हाला सांगेलच की तुम्ही नोट्स पण कशा तयार कराल ते, किंवा तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं पण तुम्ही पुस्तक वापरू शकता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि न्यूज पेपर सगळ्यात महत्त्वाचं, कारण इथं जे करंट अफेअर्स आहे त्या करंट अफेअर्सला खूप महत्त्व आहे GS3 पेपर इकॉनॉमिक्समध्ये, राईट. त्याच्यामुळे आपल्याला आता करंटमध्ये काय काय करायचं, करंटमध्ये तुम्हाला डेली न्यूज पेपर वाचायची सवय लावायची. इंडियन एक्सप्रेस वाचा किंवा द हिंदू वाचा किंवा
लोकसत्ता वाचा किंवा महाराष्ट्र टाइम्स वाचा, पण तुम्ही जे काय डेली सुरू आहे या जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, त्याच्या नोट्स बनवा. जसं की आता इंडिया आणि ची ट्रेड डील झाली, तर याच्याबद्दल पूर्णपणे एक शॉर्ट नोट तयार करून ठेवा. राईट, युरोपियन युनियन बरोबर आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट केलं, राईट, त्याची एक शॉर्ट नोट तयार करून ठेवा. राईट, ते सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. राईट, नंतर त्याचा इम्पॅक्ट इंडियन इकॉनॉमीवरती कसा पडेल वगैरे वगैरे, ह्या सगळ्या अस्पेक्ट काय करायचे एका वहीमध्ये कंपायलेशन याचं करून ठेवायचं, जेणेकरून ते मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला कामाला येतील. आता आणखी तुम्हाला काय करायचं, जसं की महाराष्ट्र शासनाचं लोकराज्य मासिक येतं, हे महिन्याला छोटं असतंय, 10-15 रुपयाला मिळतं किंवा 20-25 रुपयाला मिळतं, ते घ्यायचं. नंतर केंद्र सरकारचं योजना आणि कुरुक्षेत्र, राईट, हे घ्यायचं तुम्हाला, जेणेकरून केंद्राच्या योजना वगैरे, राईट, त्यांचे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मिळून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं इकॉनॉमिक्ससाठी ते म्हणजे आर्थिक सर्वेक्षण अहवाल आणि बजेट. याला कधीच इग्नोर करायचं नाही, कारण याच्यावरती 100% क्वेश्चन्स असतात मुख्य परीक्षेमध्ये. मग ते भारत सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं, राज्याचं जे बजेट अँड इकॉनॉमिक्स सर्वे आहे, याचं तुम्हाला शॉर्ट नोट पण मिळून जातात, कुठेही मिळून जातात, त्या सगळ्या घ्यायच्या. बजेटचं तुम्हाला हायलाइट मिळून जातात, त्या हायलाइट घ्या, त्यातले ग्राफ्स, चार्ट्स, फ्लो चार्ट्स, त्याचा अभ्यास करून ठेवा. त्याच्यातले जे सगळे आकडेवारी वगैरे आहे त्याचं कंपायलेशन करून ठेवा. जसं की जीडीपीचा ट्रेंड गेल्या 5 वर्षात कसा राहिलेला आहे, राईट, पुढे कसा असणार आहे, ते तुम्ही सगळं काय करू शकता, एका ठिकाणी कंपाईल करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला ते मुख्य परीक्षेसाठी कामाला येईल. तर एवढं तुम्हाला काय करायचंय या GS3 पेपर इकॉनॉमिक्ससाठी करायचंय. आता आपण काय करू, सिलेबस पटापट डिस्कस करून टाकू. आता याच्यामध्ये मी 4 भाग केलेले आहेत. पहिला म्हणजे बघा, आता आपल्याला आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बघायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला भाग आपण हा बघू. ओके, भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे. याच्यासाठी काय करायचंय, साधन संपत्तीचं एकत्रीकरण, वाढ आणि विकास व रोजगार, सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, आणि सरकारी अर्थसंकल्प. आणि हे जो कृषीचा भाग आहे, कृषी ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी, राईट, हे काय करू आपण, हा थोडा शेवटी घेऊया, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय ते सांगतो. नंतर लँड रिफॉर्म्स, जे लँड रिफॉर्म्स आहेत ते लँड रिफॉर्म्ससाठी आपल्याला काय करायचंय, नेमका भारतातील जमीन सुधारणा हा जो टॉपिक, हा सिलेबसचा जो मुद्दा आहे, हा घटक आपल्याला अभ्यासण्यासाठी नेमकं त्याच्यामध्ये काय करायचंय. नंतर इकॉनॉमिक लिबरलायझेशन, हा तिसरा घटक आहे इकॉनॉमिक लिबरलायझेशन. आणि चौथा इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट, असे 4 घटक आपल्याला काय करायचे, विचारात घ्यायचे इंडियन इकॉनॉमीमध्ये. तर आपण काय करू, त्याच्यातला पहिला म्हणजे आता नियोजन. आता जसं म्हटलं की नियोजन, आता याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला, तर नियोजनाचा अर्थ याच्यामध्ये आर्थिक विकासासाठी नियोजनाची गरज का पडली, राईट, मॉडर्न इंडियामध्ये, भारत स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये प्लॅनिंगची आवश्यकता का पडली. मग त्यासाठी दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, राईट, प्रायव्हेट सेक्टर असेल, अन्न सुरक्षा असेल किंवा भूकबळे असेल, ह्या सगळ्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे प्रॉब्लेम्स होते, राईट. त्याच्यासाठी आपल्याकडे नियोजनाची गरज पडली. मग का गरज पडली, आदेशात्मक नियोजन आणि नियोजन काय होतं. जसं भारताने 1950ला रशियाकडून नियोजनाचं सेंट्रल प्लॅनिंग स्वीकारलं आणि तिथून पुढे आदेशात्मक नियोजनाला सुरुवात केली, पंचवार्षिक योजना राबवून. परंतु 1990ला ज्यावेळेस आपल्याकडे व्यवहार तोलाचं संकट आलं, तिथून पुढे आपण इंडिकेटिव्ह प्लॅनिंग, सूचनात्मक नियोजनाला सुरुवात केली. मग इम्पेरेटिव्ह वर्सेस इंडिकेटिव्ह किंवा आदेशात्मक वर्सेस सूचनात्मक नियोजन काय होतं, राईट, हे आपल्याला सगळा फ्लो जो आहे तो आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. नियोजनाची उद्दिष्टे, भारतीय नियोजनाची उद्दिष्टे काय आहेत, राईट, नियोजनाचा इतिहास काय आहे, राईट, नियोजनाचे यश आणि अपयश, भारतीय नियोजनाचे यश आणि अपयश ते तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. नंतर भारतीय नियोजनातील त्रुटी कोणत्या आहेत, मग त्या त्रुटींवरती तुम्हाला काय सोल्युशन्स किंवा सुधारणा सुचवता येतील गव्हर्नमेंटला, राईट. नीती आयोग विरुद्ध योजना आयोग, नीती आयोगाचा प्लॅनिंग अप्रोच काय होता, नियोजन आयोगाचा प्लॅनिंग अप्रोच काय होता, नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग का आणलं, राईट. नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग काय असतं, याच्या काय करायच्या, शॉर्ट नोट तयार करून ठेवायच्या. जसं की मी तुम्हाला सांगितलं, नियोजनातील यश अपयश, त्याच्यातल्या त्रुटी तुम्ही पूर्णपणे अभ्यासल्या, मग त्याच्यावरती सुधारणा काय सुचवता येतील ते पण आपल्याला त्याचा पण अभ्यास करून ठेवायचा. मग जेणेकरून तुम्हाला काय, तुम्ही एक शॉर्ट नोट, याच्याबद्दल जर तुम्ही इंटरनेटवर कुठेही मुद्दे उचलून टाकले ना की तुम्हाला त्याच्या नोट्स मिळून जातात. मग त्यात तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करून ठेवू शकता, म्हणजे उद्या याच्यावर कुठल्याही प्रकारचा कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्ही तुमच्या नोट्समधून त्याचं उत्तर इझिली लिहू शकाल. तर तुम्हाला हे नियोजनामध्ये, प्लॅनिंग मध्ये तुम्हाला हे या सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. नंतर संसाधनांचं एकत्रीकरण, पुढचा पॉईंट काय, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, राईट. आता रिसोर्सेस, गव्हर्नमेंटचे रिसोर्सेस, गव्हर्नमेंटकडे कुठल्या पद्धतीनं
जे टॅक्स असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस, जसं की संसाधनांचे प्रकार कोणते आहेत, आर्थिक, मानवी आणि नैसर्गिक प्रकार हे अभ्यासायचे आहेत. संसाधनांच्या एकत्रीकरणाची का गरज पडली, राईट, बचत आणि गुंतवणुकीची भूमिका काय आहे, सरकारी संसाधने, याच्यामध्ये आपल्याला टॅक्सेशनचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला राजकोषीय धोरण आणि चलनविषयक धोरणाचा चांगला अभ्यास करायचा आहे, जे तुम्ही इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटमधून चांगलं करू शकता. टॅक्सेशन टॉपिक चांगला करून ठेवायचा. नंतर बँकिंग सेक्टर, नंतर बिगर बँकिंग म्हणजे बँकिंग सेक्टर आणि नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. सो त्याच्यामध्ये काय काय रिफॉर्म झाले, कोणकोणत्या कमिट्या होत्या, राईट, त्याच्यामध्ये काय सुधारणाची आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अभ्यासायच्या आहेत. नंतर भांडवली बाजार, कॅपिटल मार्केट काय आहे, नंतर मनी मार्केट काय आहे, नंतर बाह्य स्त्रोतामध्ये थेट परकीय गुंतवणूक एफडीआय असेल किंवा परकीय विकास सहाय्य असेल, ओडी असेल, सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन, जे सार्वजनिक कर्ज आपलं जे वाढत चाललेलं आहे ते कमी करण्यासाठी मग FRBM मध्ये वेगवेगळ्या ऍक्ट मध्ये काय काय म्हटलेलं आहे, एनकेसिंग समिती, मग ह्याच्या संदर्भात असलेल्या ज्या कमिट्या असतात त्या कमिट्यांचं एका ठिकाणी कंपायलेशन करून ठेवायचं. राईट, त्याच्यासाठी केलेले ऍक्ट असतील, जसं की FRBM ऍक्ट आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट. मग त्याच्यामध्ये काय काय एनकेसिंग कमिटीच्या शिफारसी आहेत ते सगळं तुम्ही काय करायचं, इथं कंपायलेशन करून ठेवायचं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. आव्हाने आणि उपाय काय आहेत मग ह्याच्यावरती, राईट, उपाय पण तुम्हाला सुचवायचे आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं FRBM ऍक्ट वगैरे. आता याच्याबद्दल डिटेल आणखी आन्सर रायटिंगचं जे सेशन मी घेतलेले त्याच्यामध्ये पण तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत मी, राईट, की आन्सर लिहिताना नेमकी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे. नंतर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, पुढचा टॉपिक काय, ग्रोथ अँड वाढ आणि विकास. वाढ आणि विकासाचा अर्थ, इकॉनॉमिक ग्रोथ वर्सेस इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, याच्यातला तुम्हाला डिफरन्स काय आहे ते तुम्हाला हे समजावून घ्यायचंय. त्यातला फरक, मापन, त्याचे निर्देशक, परिणाम, आर्थिक वाढीचे महत्व आणि त्याच्या मर्यादा काय आहेत, राईट. नंतर जॉबलेस ग्रोथ काय आहे, त्याच्यामध्ये गिग इकॉनॉमी काय आहे, जॉबलेस ग्रोथ ही जी कॉन्सेप्ट आहे ती समजावून घ्यायची आहे. संतुलित आणि असंतुलित वाढ म्हणजे काय असते. नंतर विकासाचे दृष्टिकोन, ज्याच्यामध्ये तुम्हाला जी इकॉनॉमिक सिस्टम आहे ती समजावून घ्यायची. मग त्याच्यामध्ये जी बाजार अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल, भांडवलशाही अर्थव्यवस्था काय आहे, मिश्र अर्थव्यवस्था काय आहे, राज्य अर्थव्यवस्था, समाजवादी आणि साम्यवादी अर्थव्यवस्था काय होती, त्याचे गुणदोष काय होते. मग मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे हे सगळं तुम्हाला समजावून घेते. बाजार आधारित दृष्टिकोन असेल, राज्याची भूमिका, नियोजित दृष्टिकोन असेल, मिश्र अर्थव्यवस्था दृष्टिकोन असेल, या सगळ्या ज्या इकॉनॉमिक सिस्टम जी आहे ती इकॉनॉमिक सिस्टम तुम्हाला समजावून घ्यायची आहे, राईट. मग त्याच्यामध्ये आदेशात्मक अर्थव्यवस्था काय होती किंवा तेच तुम्हाला सांगितलं, किंवा कॅपिटलिस्ट इकॉनॉमी काय होती, राईट, मार्केट इकॉनॉमी काय होती, मिक्स्ड इकॉनॉमी काय होती, मग त्याच्यामध्ये सोशलिस्ट, समाजवादी आणि साम्यवादी अर्थव्यवस्था काय होत्या, त्याचे गुणदोष काय होते, राईट. मग मिश्र अर्थव्यवस्थेकडे जग का आता शिफ्ट होत आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचे व्यवस्थित समजावून घ्यायचे. नंतर विकास आणि वाढ यातील आव्हाने कोणकोणती आहेत ती तुम्हाला ह्याच्यातून समजावून घ्यायची आहेत, राईट. तर आता पुढे म्हणजे एम्प्लॉयमेंट बघा. ह्याच्यामध्ये आता काय काय घ्यायचं तुम्हाला, की दारिद्र्य, बेरोजगारी आणि रोजगार हे सगळ्यांचा इथं अभ्यास करायचा आहे. आता एम्प्लॉयमेंट मध्ये तुम्हाला इथं बेरोजगार आणि रोजगार दोनांचा अभ्यास करायचा आहे. इथं सगळ्यात महत्वाचं जे एम्प्लॉयमेंटचं जे स्वरूप आहे ते ग्रामीण विरुद्ध शहरी, औपचारिक विरुद्ध अनौपचारिक, म्हणजे ग्रामीण विरुद्ध शहरी आणि जे संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये जे कामगार आहेत त्यांचा पूर्णपणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, राईट. देन रोजगाराशी संबंधित संज्ञा असतील, जसे कामगार, याच्यामध्ये लेबर पार्टिसिपेशन रेट काय आहे, राईट, त्याच्यामध्ये पुरुषांचा लेबर पार्टिसिपेशन रेट किती आहे, महिलांचा लेबर पार्टिसिपेशन रेट किती आहे, महिलांचा लेबर पार्टिसिपेशन रेट पुरुषांच्या लेबर पार्टिसिपेशन रेटपेक्षा कमी आहे, मग त्याची कारणं काय आहेत, मग त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेने कोणकोणती कारणं दिली, वेगवेगळे अहवाल असतील, वेगवेगळे नंतर किंवा भारत शास्त्राचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतील, त्याच्यामध्ये काय कारणं दिलेली आहेत, का बाबा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वुमन लेबर पार्टिसिपेशन रेट कमी आहे, राईट, काय कशामुळे कमी आहे, त्याची कारणं वगैरे हे त्या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. रोजगाराचा दर असेल, राईट, कार्यक्षम वयोगटाची लोकसंख्या असेल, राईट, आपल्याकडे जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याला मिळालेला आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. रोजगार क्षेत्राचं क्षेत्रनिहाय आपल्याला वितरण करायचंय. नंतर बेरोजगारीमध्ये कामगाराच्या संरचनेतील बदल, नंतर रोजगार निर्माणासाठी सरकारचे उपक्रम वेगवेगळे, मग त्याच्यामध्ये MG नरेगा असेल, नंतर विकसित भारत जी असेल, वेगवेगळ्या ज्या सगळ्या योजना ज्या आहेत रोजगारासंबंधी, दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात योजना, त्या योजना पूर्णपणे आपल्याला अभ्यासायच्या आहेत. एवढंच नाही तर याच्या अंतर्गत आता एम्प्लॉयमेंट म्हणजे आपल्या बेरोजगारी कशी मोजली जाते, त्या बेरोजगारी मोजण्याच्या पद्धतीमध्ये त्रुटी काय आहेत, मग त्याच्यावरती उपाय तुम्हाला काय सुचवता येतील, राईट, हे आपल्याला तिथं अभ्यासायचं आहे. तेवढंच नाही
तर त्याचे जसं की दारिद्र्य असेल, दारिद्र्यामध्ये वेगवेगळे इंडेक्स आहेत, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे, ऍब्सोल्यूट पॉवर्टी आहे, रिलेटिव्ह पॉवर्टी आहे. ऍब्सोल्यूट पॉवर्टी आणि रिलेटिव्ह पॉवर्टीपेक्षा एमपीआय कसा वेगळा आहे, कसा सुपिरियर आहे, राईट, ते दारिद्र्याचं कसं वास्तविक चित्र दाखवून देतो हे आपल्याला त्याच्या, मग ऍब्सोल्यूट पॉवर्टी आणि रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये काय त्रुटी आहेत किंवा त्याच्यामध्ये मर्यादा काय आहेत, ज्या मर्यादा याने कंप्लीट केला, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सने कंप्लीट केला, हे सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये अभ्यास करायचा. आणि हे कशावरून कळेल, ज्यावेळेस तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं व्यवस्थित अनालाइज कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे सिलेबसवरती नेमके कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारत आहेत. ओके, नंतर मानव विकासामध्ये तुम्हाला सगळे इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, नंतर असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक असेल IHDI. आत्ताच 2025च्या मुख्य परीक्षेमध्ये युपीएससीने क्वेश्चन विचारला की जो असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक हा मानव विकास निर्देशांकापेक्षा म्हणजे मानव विकासाचं कसं चांगलं मापन करतो असा त्यांनी क्वेश्चन विचारला होता. मग ते तुम्हाला पूर्णपणे अभ्यासायचे किंवा मानव विकास निर्देशांक जो आहे तो कसा काढला जातो, त्याच्यामध्ये काय मर्यादा आहेत, मग असमानता समायोजित मानव विकास हा कसं मानव विकास चांगला मोजून दाखवतो वगैरे, हे सगळं तुम्हाला ते काय करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. मग जेंडर इनक्वालिटी इंडेक्स असेल, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, हे मानव विकासासंदर्भात सगळे इंडेक्सेस तुम्हाला अभ्यासायचे आहेत. नंतर सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या. सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय, ह्याची व्याख्या वगैरे लिहून ठेवायची एका ठिकाणी. सर्वसमावेशक वाढीचे घटक कोणते आहेत, सर्वसमावेशक वाढीची गरज काय आहे, त्याचे निर्देशक काय आहेत, भारतात सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यातील आव्हाने कोणती आहेत, राईट. 12वी पंचवार्षिक योजना व सर्वसमावेशक वाढ, कारण 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये इन्क्लुझिव्हनेस, सर्वसमावेशक वाढीचं तत्व तिथं स्वीकारलेलं आहे. मग त्याच्या संदर्भात तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करून ठेवायचा आहे, राईट. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, या गोष्टी सगळ्या समजावून घ्यायच्या. नंतर आता आपण काय करू, आता भारतातील जमीन सुधारणा असेल किंवा आता सरकारी अर्थसंकल्प, सरकारी अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंट बजेटिंग किंवा सरकारी अंदाजपत्रक आणि अर्थसंकल्प, याच्यामध्ये सरकारी अंदाजपत्रकाची गरज काय आहे, त्याचे घटक कोणकोणते आहेत, कॉम्पोनंट्स. मग त्याच्यामध्ये सरकारी जो आपला बजेट आहे त्या बजेटमध्ये जो रेव्हेन्यू, त्याच्यामध्ये महसुली जमा खर्च वेगळा दाखवला जातो, भांडवली जमा खर्च वेगळा दाखवला जातो, त्याच्या अंतर्गत काय येतं, राईट. हे सगळं त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, बजेटचा अभ्यास करायचा आहे. तुटीची, ज्या तुटी आहेत बजेटमध्ये, ज्या तुटी दिल्यात त्या तुटीची मोजमाप, राईट, तुटी किती आहेत, मग त्या तुटी कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, राईट, याच्यावरती सजेशन्स वगैरे आपल्याला द्यायचे आहेत. मग तुटी कमी करायच्या असतील तर वेगवेगळ्या समित्यांचे रिपोर्ट काय होते, ते रिपोर्ट तिथं तुम्हाला अभ्यासायचे आहेत. नंतर राजकोषीय धोरण, फिस्कल पॉलिसीचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. नंतर डेफिसिट रिडक्शन म्हणजे तुटी कमी करण्याचे उपाय, मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या समित्यांच्या तिथं काय करायचं, वेगवेगळ्या समित्यांचा तिथं आधार घेऊन ते तुम्हाला त्याचे उपाय सांगायचे. तर नंतर इतर प्रकारची वेगवेगळी अंदाजपत्रक ज्याच्यामध्ये जेंडर बजेटिंग असेल, राईट, किंवा नंतर झिरो बजेटिंग असेल, राईट. हे सगळे बजेटचे जे प्रकार आहेत ते बजेटच्या प्रकारचा तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास तुम्ही काय करू शकता, म्हणजे तुम्ही स्टॅटिक सिलेबस मधून चांगला अभ्यास करून नंतर गव्हर्नमेंटचं जे अर्थसंकल्प आहे, बजेट जे येतं त्या बजेटचा तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. नंतर आपण बघू भारतातील जमीन सुधारणा. आता भारतातील लँड रिफॉर्म्स, याच्यामध्ये लँड रिफॉर्म जे ऍक्ट आहेत ना, ते ऍक्ट चांगला करून ठेवायचा आहे. याच्यामध्ये जमीन सुधारण्यामागील कारणे, तर्कसंगतता, नंतर जमीन सुधारण्याचे घटक, कॉम्पोनंट्स, नंतर जमीन सुधारण्याचा प्रभाव, इम्पॅक्ट ऑफ लँड रिफॉर्म्स काय आहेत, जमीन सुधारणा अंमलबजावणीत येणाऱ्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या समस्यांवरती आपल्याला उपाय काय सुचवता येतील, समस्या आणि नंतर उपाय, हे उपाय पण याचा पण पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. जमीन सुधारणातील यश आणि अपयश काय आहे, राईट. नंतर अलीकडचे उपक्रम जसं की जमीन भाडेपट्टा असेल, जमीन संपादन असेल, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना असेल, राईट. नंतर 1971चा जो लँड रिफॉर्म ऍक्ट आहे त्या ऍक्टचा चांगला अभ्यास करायचा आहे. अलीकडील आता आपण एखादा रोड तयार करायचा असेल तर आपण जमीन अधिग्रहण करतो, राईट. मग याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात, राईट, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यावरती काय सोल्युशन्स असू शकतात जमीन अधिग्रहण करण्यासाठी, त्याच्यामध्ये लोकांचा पण फायदा होईल या दृष्टिकोनातून आपल्याला काय उपाय सुचवता येतील, हे आपल्याला सगळ्या ह्या प्रॉब्लेम्स आणि त्याचे सोल्युशन्स हे आपल्याला काय करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. कारण तुम्ही आता बघताय जसं पुण्यामध्ये पुरंदरला एअरपोर्ट निर्माण होतंय, एअरपोर्टसाठी जमीन तिथं लँड ॲक्विजिशन चालू आहे, पण तिथं भरपूर प्रॉब्लेम्स येत आहेत. मग त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत, त्याच्यावरती उपाय काय असू शकतात, याचा तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. लक्षात.
हा खूप महत्वाचा आहे. लँड रिफॉर्म्स वरती दरवर्षी क्वेश्चन असतो, दरवर्षी युपीएससी तर दरवर्षी क्वेश्चन विचारते. नंतर पुढे म्हणजे आता आर्थिक उदारीकरण. कारण 1990 ला आपल्याकडे आर्थिक संकट आलं, व्यवहार तोलाचं संकट आलं. त्या व्यवहार तोलाच्या संकटानंतर आपल्याला इकॉनॉमिक लिबरलायझेशन सुरू करणं आवश्यक होतं. राईट. आपल्याला त्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण आयएमएफ कडून काय केलं होतं, स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आयएमएफने आपल्याला सुचवले होते. मग हे संरचनात्मक उपाय नेमकं म्हणजे काय होते, स्ट्रक्चरल रिफॉर्म्स काय होते, त्याचा अभ्यास करायचा आहे. नंतर आपण लिबरलायझेशनसाठी जी पॉलिसी स्वीकारली, कुठली, एलपीजी पॉलिसी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, याचा पूर्णपणे आपल्याला अभ्यास करायचा आहे. उदारीकरणाचे टप्पे काय आहेत, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांवर त्याचे परिणाम काय आहेत, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर एवढंच नाही तर आपण जे इंडस्ट्रियल रिफॉर्म्स केले 1991 पूर्वीच्या औद्योगिक धोरणं आणि 1991 नंतर आपण जे औद्योगिक धोरणामध्ये जे उदारीकरण केलं, राईट, आपण लिबरलायझेशन आपण त्याच्यामध्ये आणलं होतं, औद्योगिक इंडस्ट्रियल लिबरलायझेशन सुद्धा सुरू केलं होतं. मग ते कसं आहे, तुम्हाला ते सगळा तो फ्लो समजावून घ्यावा लागणार आहे. 1991 अगोदर जे औद्योगिक धोरणं होती, त्या औद्योगिक धोरण आणि 1991 नंतरची औद्योगिक धोरणं यांचा तुम्हाला काय करायचं आहे, हे इंटरलिंक करून त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे. औद्योगिक वाढ वृद्धीचे टप्पे, नंतर आर्थिक सुधारणा आणि आर्थिक परिणाम यातील संबंध, औद्योगिक धोरणाची कमतरता, त्याची अपयश, राईट, नंतर त्याच्यावरती काय उपाय असतात ते, राष्ट्रीय उत्पादन धोरण असेल, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी असेल, विशेष आर्थिक क्षेत्र असतील, मेक इन इंडिया असेल, अलीकडे कोणकोणते याच्यासाठी गव्हर्नमेंटने स्टेप्स उचलल्या, त्याचा पूर्णपणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण 1991च्या अगोदर जी औद्योगिक धोरणं होती ती पूर्णपणे लायसन्स राज क्रिएट करणारी होती. परंतु 1991 नंतर आपण सगळ्या क्षेत्रामध्ये आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि तिथून पुढे आपण खाजगी क्षेत्राला विस्तारित केलं होतं. तिथून पुढे लायसन्स राज आपण संपुष्टात आणलं होतं. म्हणून तुम्हाला काय करायचं, 1991च्या अगोदरचं आणि 1991 नंतर याचा दोन्हींचा तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. ओके. नंतर मेक इन इंडिया जो आहे त्याचं यश अपयश वगैरे सगळा अभ्यास करायचा आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट मध्ये काय करायचं आहे तुम्हाला, एनर्जी सेक्टर, भारताचं एनर्जी सेक्टर, राईट. एनर्जी सेक्टरमध्ये आता नवीन, आता जसं की या बजेटमध्ये 2025-26च्या बजेटमध्ये इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये त्यांनी राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान राबवलं. मग राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान एनर्जीसाठीच राबवलंय. आपल्याला साधारणतः 100 गिगावॅट ऊर्जा निर्मिती फक्त अणुऊर्जेपासून करायची आहे असं टार्गेट ठेवलेलं आहे. मग हे सगळे जे गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत कशा संदर्भात, एनर्जी संदर्भात, आता गव्हर्नमेंट काय करतंय, सगळं पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेकडे वळतंय जास्तीत जास्त. कारण आपण UNFCCC ला, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजला आपण जे INDC दिले, इंटेंडेड डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन जे दिले, त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलं की आम्ही 2030 पर्यंत जी एकूण एनर्जी आपण वापरतोय त्या एकूण एनर्जीच्या 50% एनर्जी आम्ही काय करू, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेपासून वापरू, राईट. तर मग हे एनर्जी सेक्टरचा पूर्णपणे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातली धोरणं असतील, राईट, त्याच्यामध्ये कोणकोणते गव्हर्नमेंटनी स्टेप्स उचलल्या ते आपल्याला सगळं करायचं आहे. नंतर पोर्ट्स, रोड, एअरपोर्ट्स, रेल्वेज, राईट, याचा पूर्णपणे आपल्याला अभ्यास करायचा आहे. फॅक्ट्स अँड कॉन्सेप्ट पूर्णपणे याचा चांगला अभ्यास करून ठेवायचा आहे. नंतर गुंतवणूक मॉडेल, इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, नीड ऑफ, गुंतवणुकीची गरज का आहे, राईट, गुंतवणुकी साधनं कोणकोणती आहेत, गुंतवणुकीचे मॉडेल्स टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स कोणते आहेत. मग देशांतर्गत गुंतवणूक मॉडेल्स, सार्वजनिक गुंतवणूक मॉडेल, खाजगी गुंतवणूक मॉडेल, राईट, याचा सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी, राईट, आपण त्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणतो, PPP असेल, राईट, याचा सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. परकीय गुंतवणूक मॉडेल असतील, फॉरेन इन्व्हेस्टमेंट मॉडेल असेल, FDI असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असेल, राईट, क्षेत्रनिहाय गुंतवणूक मॉडेल असेल, या सगळ्या गुंतवणूक मॉडेलचा आपल्याला काय करायचं आहे, एकत्रितपणे अभ्यास करायचा आहे, राईट. देन आता राहिला तो म्हणजे कृषीचा पार्ट. आता कृषीचा बघू आपण. आता कृषीच्या पार्टमध्ये आपल्याला काय काय करायचंय बघा. कृषीचा जो पार्ट आहे, देशाच्या विविध भागातील प्रमुख पिकांच्या पीक पद्धती. आता हे तुम्ही जॉग्राफीमध्ये पण अभ्यासणार आहात. क्रॉपिंग पॅटर्न जो आहे तो क्रॉपिंग पॅटर्न चांगला अभ्यासायचा. याच्यामध्ये पीक पद्धतीचं महत्व, पीक पद्धतीचे प्रकार, पीक पद्धती वेगळ्या का असतात याची कारणं,
राईट. देन पीक पद्धतीवर प्रभाव करणारे घटक, पीक पद्धतील जे उदयोन्मुख आत्ताचे जे रिसेंटली प्रवाह आहेत ते प्रवाह सध्याच्या पीक पद्धतीतील प्रवाहांचे दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतात याचा अभ्यास आपल्याला या क्रॉपिंग पॅटर्न मध्ये करायचा आहे. नंतर विविध प्रकारचं सिंचन आणि सिंचन प्रणालीची साठवण, हे तुम्ही जॉग्राफीमध्ये तर सगळ्या गोष्टी करणार आहेत, पण इकॉनॉमिक्स मध्ये मेन आपल्याला काय करायचे ते पण तुम्हाला सांगतो. आता या सिंचन याच्यामध्ये सिंचन प्रणालीची साठवण किंवा सिंचन याच्यामध्ये काय करायचंय, सिंचनाच्या पद्धती असतील, सिंचनाचे स्त्रोत असतील, सिंचन प्रणालीची निवड असेल, राईट, सिंचनाशी संबंधित समस्या असतील, पंचवार्षिक योजनांतर्गत सिंचनाची प्रगती असेल, पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना ज्याच्यामध्ये सिंचनासाठी वेगवेगळे धरण वगैरे स्थापन केले, सिंचनाचे पर्यावरणीय परिणाम असतील, सर्वसमावेशक सिंचन सुधारणा आवश्यकता असेल, राष्ट्रीय जल धोरण, वेगवेगळी धोरणं असतील, वेगवेगळ्या योजना असतील, यांचा अभ्यास करायचा आहे. हे तर तुम्ही जॉग्राफीमध्ये करालच, पण इकॉनॉमिक्स मध्ये मेन काय माहिती का, मेन हे आहे काय तर कृषी अनुदान आणि पीडीएस सार्वजनिक वितरण प्रणाली, बफर स्टॉक या तीनचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करायचा आहे. राईट. मग याच्यामध्ये थेट व अप्रत्यक्ष कृषी अनुदान आणि किमान आधारभूत किमती संबंधित मुद्दे आपल्याला काय करायचे तर अभ्यासायचे आहे त्याच्यामध्ये. आता याच्यावरती बघा दरवर्षी प्रश्न विचारला म्हणजे विचारल्या जोगे विचारते यूपीएससी किंवा एमपीएससी, एमपीएससी सुद्धा विचारेल, परंतु जे ऍग्रिकल्चर आता याच्यामध्ये डब्ल्यूटीओ चा चांगला अभ्यास करायचा आहे आणि डब्ल्यूटीओ अंतर्गत येणारे वेगवेगळे जे करार असतात, मग त्याच्यामध्ये अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर जे वेगवेगळे करार आहेत ते वेगवेगळे करार खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अभ्यासायचे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कृषी मूल्य निर्धारण धोरण काय आहे, अनुदानांचे तर्कसंगतता, अनुदानांचे प्रकार कोणते आहेत, नंतर अनुदानांची परिणामकारकता, व्याप्ती आणि समस्या, डब्ल्यूटीओ करारांशी जो संघर्ष होतोय त्याचा आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली पीडीएस, त्याची उद्दिष्टे, कार्यप्रणाली, मर्यादा आणि त्याची पुनर्रचना कशी करता येईल हे आपल्याला अभ्यासायचे. याच्यामध्ये त्याची उद्दिष्ट आणि महत्व, नंतर कार्यप्रणाली, त्याच्यामध्ये फेअर प्राइस शॉप काय असतात, नंतर फूड कॉर्पोरेशन इंडिया, रेशन कार्ड, आधार लिंकिंग हे काय आहे, पीडीएस शी संबंधित समस्या, कमतरता आणि त्याच्यावर काय उपाय आपल्याला सुचवता येतील, पीडीएसची कार्यक्षमता सुधारण्याची काय गरज आहे, राईट, कशी कार्यक्षमता सुधारता येईल, नंतर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमशी संबंधित दोष आणि त्रुटी सुधारण्यासाठी उपाय, तेच मी तुम्हाला सांगितलं, या संदर्भात सरकारने घेतलेल्या उपाययोजना ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. नंतर बफर स्टॉक आणि अन्न सुरक्षा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अन्न सुरक्षा कायदा चांगला करायचा आहे आपल्याला. बफर स्टॉक, त्याची उद्दिष्टे, भारतातील निकष, सरकारी खरेदी आणि वितरणाचा परिणाम काय आहे, नंतर अन्न सुरक्षेची भारतामध्ये का गरज पडली, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान असेल, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा असेल 2013चा, तो आपल्याला चांगला अभ्यासायचा आहे. नंतर तेच बघा इथं दिलेले फूड सिक्युरिटी मिशन असेल, अन्न सुरक्षेशी संबंधित सरकारी उपक्रम असतील, याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने करायचा आहे. ओके. आता हे सगळं काय होतं कृषीशी संदर्भित. आता आणखी काय राहिलं याच्यामध्ये तर भारतातील अन्न प्रक्रिया उद्योग आणि संबंधित उद्योग. ओके. मग त्याची भारतातील व्यापारी क्षमता, त्याचं महत्व, स्थान, त्यात अडचणी आणि त्याच्यामध्ये काय आव्हाने आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. नंतर अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम त्याची आवश्यकता काय आहे, देन पुरवठा साखळी व्यवस्थापन, सरकारी धोरणे आणि उपक्रम, राईट, कोणकोणते आहेत याचा आपल्याला पूर्णपणे याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि लक्षात तर आय होप की तुमच्या हा सिलेबस पूर्णपणे लक्षात आला असेल. याच्यामध्ये जर आणखी काय तुम्हाला समजलं नाही तर नक्कीच माझा नंबर मी सुरुवातीला दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी आणखी तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल क्लॅरिटी देईल. ओके. सो डोंट वरी अबाउट दॅट. तर हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल आणि त्यांना पण हा सिलेबस नेमका काय करायचा आपल्याला आतमध्ये ते त्यांना कळून जाईल. सो धन्यवाद.